आता पाहूया काही बातम्या विस्तारित स्वरूपात। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आज 88वी जयंती। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त मातोश्रीच्या गेट बाहेर आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर फुलांची आरास आणि विद्युत रोषणाई करण्यात आली। तर सेना भवन जवळ नेपाळमधून आणलेल्या रुद्राक्षांपासून बाळासाहेबांचं पोर्ट्रेट बनवण्यात आलं। दोन दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आलेली आहे आणि बाळासाहेबांचं 8x8चं भलं मोठं असं पोर्ट्रेट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचं हे मोठं पोर्ट्रेट आहे जे 33,000 रुद्राक्षांपासून बनवण्यात आलेलं आहे। आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 88वी जयंती आहे आणि बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ शिवाजी पार्क, शिवसेना भवन आणि मातोश्री समोर देखील विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 88वी जयंती आहे आणि खरं तर 88 जयंती आहे त्याच्यामुळे मुंबईच नाही तर महाराष्ट्रभरामध्ये बाळासाहेबांचे चाहते त्यांचे अनुयायी खरं तर बाळासाहेबांची आता 88वी जयंती ही साजरी तर करणारच। अर्थात आता आपण सेना भवन बाहेर आहोत। सगळ्यात आधी मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही हे पोर्ट्रेट तयार केलेलं आहात, काय कल्पना होती, किती सगळे हे रुद्राक्ष लागलेले आहेत आणि किती वेळ लागला सगळे बनवण्यासाठी? हे जे पोर्ट्रेट आहे हे जगातलं सर्वात मोठं रुद्राक्ष मोजाक पोर्ट्रेट आहे आणि हे पोर्ट्रेट बनवण्यासाठी 33,000 रुद्राक्षांचा वापर आम्ही केलेला आहे आणि हे जे पोर्ट्रेट आहे ते बनवण्यासाठी 13 रंगछटांचा वापरही तितकाच केलेला आहे आणि हे जे रुद्राक्ष आहेत हे पंचमुखी रुद्राक्ष आहेत आणि माझं इच्छा होती की बाळासाहेबांचं अतूट नातं असल्या रुद्राक्षामुळे तर हा वर्ल्ड रेकॉर्ड व्हावा, त्यासाठी मी प्रयत्न केला आणि ह्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे, कारण हे पोर्ट्रेट जगभर जावं ही माझी इच्छा होती। आणि याआधी मी 6 विश्वविक्रम केले होते। याआधीचा जो रेकॉर्ड होता ते रुद्राक्षापासून मी महाराजांचं पोर्ट्रेट केलं होतं आणि पहिला मान हा महाराजांचा होता, कारण बाळासाहेब सुद्धा महाराजांना जास्त मानत होते। त्यांच्या विचारांचं अनुकरण करून त्यांनी पूर्णपणे एक पक्ष स्थापन केला आणि त्यापुढे शिवसेना उभी राहिली होती आणि हे पोर्ट्रेट जगभरामध्ये जाण्यासाठी आम्ही माझी पूर्ण टीम याने सहकार्य केलं। पोर्ट्रेट बनणं तितकंच आहे पण ते चांगल्या ठिकाणी लागणंही तितकंच महत्त्वाचं आहे। तर अशा वेळी मला यशवंत विचले आणि अजित कदम ह्या दोन दादांनी मला तितकीच मदत केली, जे इथे स्थायिक शिवसेना शाखा प्रमुख आहेत आणि हे पोर्ट्रेट इथे लागलेलं आज त्यांच्या प्रयत्नाने आणि मला खूप आनंद होतोय की आज हे साकारून सगळ्या जनतेला ते पाहण्यात रुद्राक्ष लागली साधारणतः 33,000 रुद्राक्षांचा यामध्ये वापर करण्यात आलेला आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे शिवसैनिकांच्या संकल्पनेतून हे साकारण्यात आलेलं आहे। खरं तर बाळासाहेबांची जयंती म्हणजे शिवसैनिकांसाठी एक महत्त्वाचा विषय आहे, कारण अगदी सगळ्यांच्यासाठीच बाळासाहेब एक वेगळ्याच विशिष्ट त्यांच्या एक पातळी होती आणि तिथपर्यंत आपण त्यांना मानत असतो। काय काय तयारी आज करण्यात येणार आहे, कारण मोठ्या संख्येने लोक देखील आता या ठिकाणी येतील? शिवसेना प्रमुख म्हणजे आमचं श्रद्धास्थान, आशास्थान सगळंच आहे। ज्या वेळेला चेतन आमच्याकडे आला आणि यशवंत विश्ले शाखा आणि मी आम्हाला दोघांना भेटून आम्हाला ज्याने संकल्पना सांगितली रुद्राक्षाच्या ह्याच्यामध्ये बाळासाहेबांची छटा निर्माण करून आम्ही ते उभं करणारा पोर्ट्रेट, त्यावेळेला आम्ही त्याला बोललो, होकार दिला। आम्ही 2-3 जागा निवडलेल्या इकडे तिकडे, त्यामुळे आम्हाला सेना भवन ही जागा अशी मोक्याशी आढळली की सेना भवनसमोर बाळासाहेबांचं एक पोर्ट्रेट लागेल आणि त्याच्यातून एक चांगला संदेश देता येईल बाळासाहेबांचा आणि जे चेतनचं एक जे मार्मिक हे आहे की त्यांचं जगभरात हे जावं पोर्ट्रेट आणि त्यानिमित्ताने बाळासाहेबांच्या नावाने जावं, हे एक आमचा आनंद द्विगुणित करण्याचं एक हे होतं। तसंच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर आज बरीचशी लोक उद्या येतील, त्यांच्यासाठी तयारीसाठी आम्ही तिकडे सगळं वातावरण भगवं करण्याचं काम आणि तसंच तिकडे व्यवस्थेचं काम आम्ही बघतोय। उद्या असं कळतं की उद्या साहेबांच्या स्मारकाचंही ओपनिंग आहे महापौर बंगल्यामध्ये नवीन। बाळासाहेबांना खरं तर मानवंदनासाठी एवढं मोठं हे पोर्ट्रेट तयार करण्यात आलेलं आहे। 33,000पेक्षा जास्त रुद्राक्ष या पोर्ट्रेट तयार करण्यासाठी लागलेले आहेत। खरं तर प्रत्येक शिवसैनिकासाठी बाळासाहेब हे एक आदराचं स्थान आहे आणि त्यामुळे त्यांच्याप्रती असलेला हे आदर व्यक्त करण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळं काहीतरी करत असतो। असंच एक या ठिकाणी पोर्ट्रेट 33,000 रुद्राक्ष वापरून तयार केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन संतोष बुडारेसह सुमित सावंत, TV9 मराठी, मुंबई।